101. किती होते? 131. किती होती तुमची शुगर मॅडम बोला? 131 होती ना. बर इकडे समोर बघा मी 131 होती ती 101 पर्यंत आली. किती वेळामध्ये? 1 तासामध्ये. काय काय ट्रीटमेंट्स घेतल्या तुम्ही? फक्त त्याची म्हणजे मशीनवरच जे काही असेल तेवढीच, म्हणजे 1 तास बसले, 1 तास त्याच्यामध्येच मला फरक पडला. असा रिपोर्ट कधी तुमचा स्वतःचा अनुभवला होता तुम्ही? नाही, एवढी नाही कमी आहे. अवघ्या 1 तासामध्ये? नाही, 1 तासात नाही कमी. आणि हे समोर आहे तुमच्या लाईव्ह, दोन्ही आपण शूट केलंय, पहिलं बिफोर पण केलंय आणि आफ्टर पण केलंय. प्रज्ञा मॅडम बरोबर ह्या मॅडम आलेत. मॅडम तुमचं नाव आणि लोकेशन पण सांगा. मी वैष्णवी बसरीगट्टी, मी सावंती विहार कात्रज मध्ये राहते. ओके. एक्सपिरियन्स सेंटरचा अनुभव घ्यायला आवडेल तुम्हाला? आणि तुमचा काय अभिप्राय आता सांगा की तुम्ही समोर लाईव्ह तुमच्या मैत्रिणीला ट्रीट केलेलं पाहिलंय. ऍक्च्युली एक्सपेक्ट नव्हतं ती येणं, पण ऍक्च्युली कसं की सहजच मी फोन केला की येतेस का वैष्णवी, तर ती तर सेटिंगला चालली होती तिच्या काहीतरी थेरपीसाठी. ओके. हा, तर मला पण असं वाटलं की आता ही आल्यावर नेमकी हो म्हणती का नाही म्हणती, कारण तिथून पण ती थकून आलेली असणार. तरी पण काय म्हणतात नशीब चोरावं. आलो आम्ही, म्हणजे रिक्षाने वगैरे ह्यानी आलो, आणि मग ती माहिती तुमची इन्फॉर्मेशन ऐकल्यावर बरंच म्हणजे असं वाटतंय होपसो की यात काहीतरी आहे तथ्य. ओके. मेडिकल. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही रिपोर्ट तर बघितला, पण तुम्हाला असं काही फिलिंग होतंय का की जो थकवा होता तो थोडासा काही कमी झालाय, वाढलाय, असं काही? हा, असं जरा थोडासा स्ट्रेस होता तो कमी वाटतोय की असं. व्हेरी गुड. असं वाटत होतं की खूप असा स्ट्रेस आहे आता, आणि तो रिलॅक्स झालाय. खूपच रिलॅक्स वाटतंय आता. असं काही वाटत नाहीये की आपण खूप स्ट्रेस मध्ये होतो आणि एवढ्या 1 तासामध्ये आपला एवढा स्ट्रेस कमी होऊ शकतो. येस. ओके, गुड. काय म्हणतात. ओके ओके. बघा असे रिझल्ट आपल्याला समोर घ्यायचे आहेत, आणि हे अगदी मिराकल आहे. समोर आपल्याला साक्षात्कार असल्यासारखे हा विषय होतो. विश्वास बसू शकत नाही, परंतु आपण रिझल्ट ज्यावेळेला बघतो स्वतःचे त्यावेळेला ही गोष्ट घडते. आणि म्हणून आमचं आव्हान असतं की तुम्ही सेंटरला स्वतः या, भेट द्या. नावच आहे एक्सपिरियन्स सेंटर, तर तो अनुभव तुम्ही घेणं गरजेचं आहे. तर इतरांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच प्रत्येकाने आपला स्वतःच्या हेल्थकडे म्हणजे या दृष्टिकोनातून बघायला हवं की बाबा गोळ्या आणि औषधांपेक्षा ही थेरपी जर तुम्ही वापरली तर तुम्हाला म्हणजे ह्याचं ते गोळ्या औषधाचे बाबा काय रिॲक्शन होईल, हा जो मेन त्यांना जो ड्रॉबॅक आहे तो त्यांचा क्लिअर होईल की बाबा ह्याच्यामुळे आपल्याला हे होऊ शकतं, हे जे टेन्शन घेतलं या थेरपीमुळे क्लिअर होईल की बाबा मला गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत आणि मी आनंदाने जगू शकेन. थँक्यू मॅडम. थँक्यू प्रज्ञा मॅडम.